पोराचं जे काय झालं ना त्याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहे। जानकीला जरा विश्रांतीसाठी घरी पाठव ना। राजन हातामध्ये जे पिस्तूल घेऊन आला होता त्याचं ट्रेस लागलाय। कोणीतरी श्रीपाद गोसावी नावाच्या माणसाचं ते पिस्तूल आहे। बघेन ना आणि एक दिवस त्या डॉक्टरलाच उडवून टाकेन। काय म्हणाला? साहेबांची बॉडी सिस्टीम हळूहळू फेल होत चालली। खरं सांगा लक्ष्मीबाई, आम्हा सगळ्यांना धीर देण्यासाठी तुम्ही बोलताय ना हे? सांगा ना, बाबा बरे होतील ना? प्रत्येक डॉक्टर 99% काम करतो, प्रश्न पडतो उरलेला 1%चा। तो देवाच्याच हातात असतो। जानकी, काय झालं जानकी? तू एवढी घाबरलीस का? काय नाही। जानकी, मी कॉफी आणू का तुझ्यासाठी? नको नको, प्रत्येक गोष्टीला नाही म्हणतात त्या। जानकी, आता पुरे झालं। हे बघ, तुला कॉफी घ्यावीच लागेल, निदान मी म्हणते म्हणून तरी। चल, आलेच मी। लक्ष्मीबाई, लवकर बरे व्हा ना। का वागताय असं? डॉक्टर म्हणत होते की ते सगळे प्रयत्न करतायत पण तुम्ही बरे होत नाही आहात म्हणून। नका ना वागू तसं। आत्याबाई साहेब म्हणत होत्या की माझा नरसिंह लहानपणी सुद्धा कधी याचा हट्टी नव्हता, मग आताच का असा हट्टीपणा करताय? लवकर बरे व्हा ना। माझ्यावर चिडलात का तुम्ही? मी आवडत नाही म्हणून असे वागताय का? तर असं नका करू। निदान मला रागवण्यासाठी, माझ्यावर चिडण्यासाठी, हवं तर मला मारण्यासाठी, त्याच्यासाठी तरी बरे व्हा। लवकर बरे व्हा, लवकर। साहेब, खरं सांगतो साहेब, तो माझा माणूस नाही साहेब। हो, रस्त्याच्या कडेला जखमी पडला होता, मी ना आसरा दिला साहेब, तर त्याच्या आईचं माझंच पिस्तूल घेऊन पळाला साहेब। ते पिस्तूल चोरीला गेल्यावर तू कंप्लेंट का नाही केले? मग घरचा माणूस साहेब, म्हणलं आज ना उद्या सापडल तर। नाही, मारू नका साहेब, पण माझ्याकडे लायसन आहे साहेब त्या पिस्तूलचं। कशाला तुमच्याकडे तसदी द्यायची ना साहेब? कमी काम येत। तो राजन एक वॉन्टेड आरोपी, हे माहित नव्हतं तुला? साहेब, खरं सांगतो साहेब, त्या नरसिंहाच्या खुनाशी माझा काय बी संबंध नाही साहेब। लक्षात ठेव, अजून खून झालेला नाहीये त्यांचा, पण जर का त्यांचं काही बरं वाईट झालं ना तर तुझा बाजार उठला। तुझी सगळी कुंडली माझ्या रेकॉर्डला आले। नाही साहेब, तुझ्या पाया पडतो साहेब, माझा खरंच काय बी संबंध नाही साहेब। काय झालं ग?
अगं रडायला काय झालं? सारखं सारखं रडू नका बाबा घरात. एक मिनिट, सारखं सारखं रडायला मी काही जानकी किंवा सुमित्रा नाहीये. अगं आता हे तुझं माझं करायची वेळ आहे का? काय झालं सांग. रडण्याचा माझा काही स्वभाव नाहीये. सध्या माझं नशीबच असं काही फुटलंय की. वामन काही बोलला का? बोलायला ते शुद्धीवर तरी असायला हवेत ना. हळूहळू ते क्रॉनिक अल्कोहोलिक व्हायला लागलेत. म्हणजे कालपर्यंत फक्त रात्रीची प्यायचे, आता सकाळपासून प्यायला बसलेत. सकाळपासून पीत बसलाय? अगं पण मग तू अडवायचं नाहीस का त्याला? मला तोंड उघडू देत नाहीयेत ते. सगळ्या घरावर तुला तोंड सुख घेता येतं आणि आपल्या नवऱ्याला 2 शब्द सुनावता येत नाहीत. भाषण नका देऊ. इतकंच असेल तर तुम्ही जाऊन समजवा ना. बघू तुमचं तरी ऐकतायत का. सकाळपासून डोकं भणभणलंय माझं. चल माझ्या बरोबर. नाही, तो वास मला अजिबात सहन होत नाहीये. त्यापेक्षा मी लॉंग ड्राईव्हवर जाते. अजून या घरात काय काय बघावं लागणार आहे कोणास ठाऊक. वामन, वामन, वामन. काय 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 अवस्था करून घेतली अशी स्वतःची? हा? सॉरी आत्या. मी एवढंच म्हणू शकतो आत्ता. अगं काय झालं, घराचा सगळा गोंधळ आहे ना, तर भार मला असह्य होतो. दडपण येतं माझ्या छातीवर. मग औषध म्हणून थोडी घेतली मी. औषध नाहीये हे, विष आहे विष. अरे एवढे मोठे लेखक, कवी, नाटककार दारूबद्दल वाईटच लिहून गेले ना. पण ते सगळेजण दारू पिऊनच गेले ना. अरे नरसिंहा तिथे जीवन मरणाच्या उंबरठ्यावर आहे. उद्या त्याला काही झालं, देव करू म्हणे असं काही न हो, पण झालंच तर घरातला कर्ता पुरुष तूच ना. ओ आत्याबाई, परशुराम काय मिळाला का काय? अरे तसं नव्हतं रे मला म्हणायचं परशु. आत्याबाई तुला काय म्हणायचं असतं ना ते फक्त परशुरामालाच कळू शकतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, वामण्यापेक्षा 6 दिवसांनी मी मोठा आहे. अरे अरे का वेळ आहे का आता हे बोलायची? उलटी हीच तर वेळ आहे, नाही तर आम्हाला कोण विचारतोय. माझा नरसिंह जिवंत आहे असून, आणि त्याला काही होणार नाहीये. असू दे की, जिवंत असू दे, मेल्यानंतरच बोलतोय मी. पण गोळी कुठे लागली ते आम्हाला माहिती की, वाचणार नाहीच त्यो. म्हणजे गोळी मारली की नाही तेव्हा पहिला मीच तिथं पोचलो. तुम्ही झोपला होता डाराडूर सगळे. आमने तर काही उठलाच नाही, त्यामुळे हाजीर तो वजीर. कुठं गेली होतीस? आणि बाबा कुठे? सिद्धी नाही कला समधे सांगायला लागले, लई जागृत बसताना म्हणून मग लगेच जाऊन आले. तुझे बाबा तिथूनच गावाकडे गेले. यांचं गाराणं मांडलंस का? मग तुला काय वाटलं मी माझ्यासाठी काय मागायला गेलते की काय? तसं नाही ग, पण
आता देवाकडे साकडं घालण्यापलीकडे आपल्या हातात काही उरलं नाही बघ. असं नका म्हणू पोरी. अगं जोवर तू त्यांच्या उशाशी बसून आहेस तोवर कोणाची भिशाद नाही तुझ्या कुंकवाच्या आसपास बी फिरकायची. त्यांना काही पण होणार नाही बघ. पण कधी कधी भीती वाटते का? त्याच्यासाठीच तर उपाय सांगायला आले. ह्यो गणपती लय जागरूक आहे. मनात नुसतं आणायचे खोटे, लगेच मागणं पुरं होतंय बघ. आणि उद्या मंगळवार बी आहे. अनवाणी चालत जातात माणसं. मग मी पण तशीच आहे. यांच्यासाठी वाटेल ते करावं लागलं ना तरी करेन. फक्त यांना बरं वाटू दे बस. रुके अंगारा लावतेस नाही बरं वाटेल. हा माफ करा आत्याबाई, थोडा उशीर झाला. थोडा खूप उशीर झालाय. वाकनीस, हे प्रकरण आपल्या हातातून निसटून चाललेलं आहे. मी समजलो नाही. जंगलात एखाद्या प्राण्यावर मरायच्या आधीच गिधाडं घेरट्या घालतात ना, तशी गिधाडं घेरट्या घालतायत किल्लेदारांच्या घराभोवती. घरात भांडण झालं का? भांडण नरसिंहानंतर कोण? याच्यावर परशु आणि अहिल्या गिधाडासारखीच भांडतायत. आत्याबाई, मला धक्का नाही बसला. मला हे अपेक्षितच होतं. तुम्ही मला फक्त सांगा आता काय करायचं मी. हो, काहीतरी करायला तर हवंच आहे, पण तुमच्या नेहमीच्या पद्धतीने नको. ठीक आहे, मी परिस्थिती समजू शकतो. तुम्ही बोला फक्त. मग नीट लक्ष देऊ नये का? काय डोकं फिरलं काय? कोणाशी कसं वागायचं कळत नाही काय? ही आहे ना, ही उद्याची किल्लेदार घराण्याची मालकीन होणार आहे. जाऊ द्या ना, तुम्ही कशाला उगाच वाद घालताय? ये गप्पे, तुझ्यासाठी नाही बोलत मी, कळलं ना? माझ्या सन्मानासाठी भांडतोय. चल निघित ना. बघा, मी पण हेच करत होते ना. पण हे बोलण्याचा अधिकार दिला कोणी तुम्हाला? माझी बायको आहे, मारेन झोडेन काय वाटेल ते करेन. उद्याचा किल्लेदार घराण्याचा नवा वारसदार आहे मी. अरे वा, हे सगळं तुमचं तुम्हीच ठरवून मोकळे झालात. भाऊजी, या घरात वामन किल्लेदार नावाचाही माणूस राहतो, हे लक्षात ठेवा. लक्षात आहे माझ्या. एक बेवडा राहतो ज्याचं नाव आहे वामन किल्लेदार, तुमचा नवरा आहे तो, सगळं लक्षात आहे माझ्या. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की मी त्याच्या आधी 6 दिवस जन्माला आलोय. माझा जन्म आहे 1 एप्रिल 1969 आणि त्याचा जन्म आहे 7 एप्रिल 1969. लहान आहे माझ्यापेक्षा तो. तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय? शुद्धीवर आहात की आताच चढवलीये? नाही हो, पण तुम्हाला आता थोडी घ्यायची गरज लागली बघा.
एक काम करा, एखाद्या मोठ्या माणसाला बरोबर घेऊन या, धावतो तुम्हाला. भाऊजी, वारसा हक्क मिळवण्याच्या शर्यतीत तुमचा प्रश्न येतोच कुठे? तुम्ही तर एका ठेवलेल्या बाईचे चिरंजीव आहात. अहो अहिल्या देवी, या भानगडीमध्ये आईचं नाही बापाचं नाव महत्वाचं असते. आणि आमचा बाप आम्हाला माहिती की कोण होता तो, किल्लेदार. कळलं काय? तुम्ही नाही का सकाळपासून रात्री झोपेपर्यंत स्वतःच्या बापाचं गुणगान गाताय. माझ्या बापाने असं केलं, माझ्या बापाने तसं केलं. आईचं नाव कधी घेता काय हो? तुम्हाला इस्टेट कशी मिळते ना ते मी बघते. काय करायचं ते करा. हो, काय करायचं नाही आम्हाला, फक्त वाट बघायची. यो नरसिंह दादा कधी गचकतोय त्याची. परशू, अरे काय बोलतोयस तू? आत्याबाई बघा काय म्हणतात हे. भाऊजी जाण्याची वाट बघतात. काय म्हणतायत माहितीये? अरे काय चाललंय तुमचं? शोभतं का तुम्हाला हे? आत्याबाई सरळ सांगून टाका ना हिला. दादा नंतर वारसदार कोणते? माझा नरसिंह जिवंत आहे अजून, आणि त्याला काही होणार नाहीये. प्रेमापोटी बोलतेस तू आत्या. एक काम कर, दादाचं लवकरात लवकर मृत्यूपत्र बनवून टाक. परशू, आत्याबाई, आत्याबाई, आत्याबाई काय होतं तुम्हाला? हा? अहो, हॅलो. हॅलो जानकी. हा सुमिताई, बोल ना, काय झालं? जानकी, तू आत्ता घरी येऊ शकतेस का ग? लगेच? हो, पण काय झालंय? काय म्हणजे आत्याबाईला ना श्वास घ्यायला त्रास होतोय. मी डॉक्टरांना फोन केला आहे, पण मी येते लगेच इकडे. तू काळजी नको कर. बरं मला सांग, तिकडे तुझ्या मदतीला कोण कोण आहे? आहेत, पण कळलं मला. येते मी. हा, तू काळजी नको करू. सांभाळ. ठेवते. हं. काय ग, काय झालं? नाही, काही नाही. मला घरी जाऊन यावं लागेल. तू थांब इकडे. अगं आत्याबाई साहेबांना थोडा त्रास होतोय. काय? मी घरी जाऊन येते. तू काळजी नको करू. तू थांब इकडे. आलीच मी. मी जरा घरी जाऊन येते. हा, ते आत्याबाई साहेबांना थोडं बरं वाटत नाहीये. नाही, काळजी करू नका. काही झालं नाही त्यांना. फक्त थोडी दगदग धावपळ झाली आहे ना, म्हणून त्रास झाला असेल. आई आहे ते तुमच्याजवळ. आलेच ना. परशू शेठ, दिवाळना यायला लय लेट केला तुम्ही. थोडा कामात होतो. आता कामातच असणार. वाटेतला अडसर दूर झाला नाही तुमच्या? म्हणजे पलीकडच्या गावातला सावकार गचकला, ढगाड गेला. असं का? हो, ते दरोडेखोराच्या हातून. म्हणजे कळलं मला, पण म्हणजे अरे दिगवांना,
मुंबईमध्ये बसलेलो असलो की नाही तर रमावती मधल्या कुठल्या फांदीवर कुठलं पाखरू बसले कुठल्या ढगात गेले सगळं कळतंय आम्हाला. काय आहे, त्यांचे आमचे थोडे वाद होते आणि तो आम्हाला त्रास पण देत होता. पण काय नाही, तो सगळा मलिदा खायचा तुझा. हा, तुझी लय चिडचिड चिडचिड व्हायची, पण काय बी त्याचं वाकड करू शकायचं नाही, है की नाही? आणि म्हणून मग तू त्याचा काटा काढला. तो मला जड जायचा, पण मी काय तुतखोळा नव्हतो. मी पण तेच म्हणलं, म्हणून त्याचा काटा काढला. तोच काटा कसा काय काढला? कोणाला दिली सुपारी त्याचं नाव पाहिजे मला. होता एक खास मर्जीतला माणूस. याला माझा निरोप द्या, यापुढे माझ्या खास मर्जीतला हो म्हणाव, दाम दुप्पट रक्कम देईन. बोलतो मी त्याच्याशी. पण परशु शेठ, सुपारी कोणाची? तुम्हाला काय करायचंय? नसत्या चौकशा असं धरून चाला, एखादा किल्लेदारात उडवायचंय. निघू अण्णा, त्याला निघा लवकर आता. येतो. निघू. तू काट्यानं काटा काढण्यासाठी सुपारी वापरली, नरसिंह दादाचा काटा काढण्यासाठी अख्खा नारळच वापरणार आहे.